नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. मागचे 5-6 दिवस काही मेडिकल कारणामुळे आपल्या चॅनलवर आपली भेट झाली नाही, बट ऑल गुड नाव. 5 राज्यातल्या निवडणुकांचे म्हणजे 4 राज्य, 1 केंद्रशासित प्रदेश, तिकडच्या निवडणुकांचे निकाल लागलेत आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय, तमिळनाडूत फक्त विजय, हे फॅक्टर्स सगळ्यात जास्त चर्चेचे ठरलेत. ममतांच्या गडाला भाजपनं सुरुंग लावला. आसाम पुदुच्चेरीत सत्ता एनडीएकडे गेली. तामिळनाडूत लीडरची हिरोगिरी नको, तर हिरोची लीडरगिरीच आम्हाला मान्य आहे, असं परंपरेनुसार म्हणत विजय किंगमेकर ठरला. केरळमध्ये डाव्यांकडे असलेलं उरलं-सुरलं राज्य काँग्रेसनं काबीज करत डाव्यांची सत्ता घालवली. आता हे निर्विवादपणे मान्य केलं पाहिजे. प्रेक्षक हो, लक्षात घ्या की अनेक वर्षांच्या सत्तेच्या विरोधात नाराजी असते, म्हणजे अँटी इन्कम्बन्सी असते. त्या नाराजीचा फायदा हिंदुत्वाच्या बाणातून घेतला तर तो अचूक लागतो असा वोटर आता देशात तयार झालाय. बंगाल, आसाममध्ये भाजपच्या हिंदुत्वाची लाट आली आहे, पण तमिळनाडू आणि केरळमध्ये भाजपच्या हिंदुत्वाला वोटर्सनं नाकारलंय. एकदा पकड घेतली राज्यावर की सामदाम दंडभेद कुठल्याही पद्धतीनं त्या राज्याची सत्ता मिळवण्याचं एक अनोखं कसब भाजपकडे, यात काही शंका नाही. योजनांमधून किंवा आणखी कुठल्याही पद्धतीनं वोटर्सकडे किती पैसा आहे, किती पैसा दिला जाऊ शकतो, यावरून वोटर्सचं सामाजिक भानाचं मीटर बदललं जाऊ शकतं, हे चपखल कळलेला पक्ष भाजप आहे. 19व्या शतकात बंगालमध्ये रेनेसान्स झाला आणि तिथे तर्क, विज्ञान, माणुसकी यांना जोर आला. राजाराम मोहन राव यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. त्यांच्या ब्राह्मो समाजापासून ते रवींद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या विचारांपर्यंत बेसिकली बंगाली ही ओळख धर्मापेक्षा मोठी मानली जात होती. आता बंगाली हिंदू ही ओळख मोठी झाली आणि हा जो बंगालचा एक कोर ॲक्सेस चेंज आहे, तो भाजपनं बंगालमध्ये प्रचंड पेशन्स ठेवून बदलला आहे. बंगालच्या इतिहासाचे अनेक टप्पे आहेत. हाही तितकाच ऐतिहासिक टप्पा आहे. इतिहासात नोंद झाली आहे खरं, पण नोंद कशी होते हेही महत्त्वाचं असतं, ते येणारा काळच ठरवेल. बंगालमध्ये अँटी इन्कम्बन्सी होती, हे खरं आहे, हे सत्य आहे. ममतांच्या कारभाराविरोधात सूर होता, हे सत्य आहे. भाजपने ही राजकीय वेळ साधली, हे सत्य आहे. पण SIR प्रोसेसमध्ये 27 लाख वोटर्स मतच देऊ शकले नाहीत, हेही तितकंच सत्य आहे. भाजपच्या जोडीला केंद्रीय यंत्रणा बंगालमध्ये ओव्हर ॲक्टिव्ह होत्या, हेही तितकंच सत्य आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की या निवडणुका फक्त राज्यांपुरत्या मर्यादित नाही आहेत. 2029च्या लोकसभा निवडणुकांचं ट्रेलर आहे. बंगालमध्ये ॲग्रेसिव्ह असण्याची एकही संधी, म्हणजे ॲग्रेसिव्हनेस जर तुम्ही ममतांचा बघितलात, त्यांनी कधीच सोडलेला नव्हता तो. एवढी आक्रमकता असून सुद्धा बंगालमध्ये त्या हरल्या. आणि तमिळनाडूमध्ये दिसायला जरी 2 वर्षापूर्वीची पार्टी वाटत असली तरी विजयचा राजकीय होमवर्क तो मागच्या 5 वर्षांच्या त्याच्या चॉईसेसमधनं करत होता. म्हणजे प्रादेशिक अस्मिता असणाऱ्या राज्यांमधले भाजपचे विरोधक नॅशनल हेडलाईन ठरत होते. या रिझल्टमधून विरोधकांना काय मेसेज गेलाय, तो महाराष्ट्रापर्यंत कसा पोहोचलाय, महाराष्ट्रामध्ये असा स्ट्रॅटेजिक विरोधक आत्ताच्या घडीला कोण आहे की तो विरोधक आजच्या घडीला सत्ताधाऱ्यांमध्ये बसलाय, या सगळ्या बाबतीत आपण प्रश्न विचारणार आहोत. ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रोहित चंदावरकर सरांना, ते आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद की तुम्ही वेळ काढलात. हेच विचारायचं की कसं बघता तुम्ही या प्रादेशिक पक्षाच्या अधोगतीकडे, म्हणजे महाराष्ट्र ना उत्तर भारतात येतो ना दक्षिण. 2029ला खरंच भाजप स्वतंत्र लढला एकला चलो रेच्या त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, तर महाराष्ट्रात ममतांचा जो ॲग्रेसिव्हनेस आहे तसा प्रादेशिक पक्ष तेव्हा खरंच असेल का? कारण विविध ऑपरेशन्सची पण चर्चा आता महाराष्ट्रात व्हायला सुरुवात झाली आहे. हर्षदा, 3 वेगवेगळे पॉइंट्स सगळे राजकीय विश्लेषक देशभरात जे या निवडणुकीच्या निकालांबद्दल काढत आहेत निष्कर्ष म्हणून 3 पॉइंट्स, ते आपण पटकन पहिल्यांदा बघू, कारण ती पार्श्वभूमी बघणं आवश्यक आहे. त्यातला एक पॉइंट तुम्ही आता मेन्शन केला त्याप्रमाणे एक प्रकारचं रिलिजियस पोलरायझेशन म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण हा एक कॉमन भाग दिसतोय. दुसरा अर्थात तुम्ही सांगितलेला फॅक्टर सगळे बोलतायत तो आहे, तो अँटी इन्कम्बन्सीचा आहे. त्यात मी जास्त जात नाही, ते अगदी उघडपणे सगळीकडे दिसलेलं आहे. तिसरा फॅक्टर तुम्ही जो म्हणालात तोही आहे की प्रादेशिक पक्ष नको असं झालंय की काय, पण त्याच्याबद्दल आय एम नॉट कन्व्हिन्स्ड. आय डोंट थिंक दॅट इज अ ट्रेंड. कारण नाहीतर मग विजयला एवढा विजय मिळाला नसता तामिळनाडूमध्ये. तो सुद्धा शेवटी एक प्रादेशिक पक्षाचा आहे ना. महाराष्ट्रासाठी यामध्ये काय हे बघताना बंगाल आणि महाराष्ट्र ही खूप पॅरलल लेवलला चाललेली राज्य आहेत, आत्ताच नाही तर शेकडो वर्षापासून. हे तुमच्या प्रेक्षकांच्या मी लक्षात आणून देऊ इच्छितो. कारण ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा पहिल्यांदा त्यांनी 2 मोठ्या राज्यांमध्ये कुठे आपलं बस्तान बसवलं असेल तर पहिलं म्हणजे बॉम्बे प्रॉव्हिन्स ज्याला त्या काळी म्हणायचे ते, आणि दुसरं कॅलकटा प्रेसिडेन्सी. म्हणजे बंगाल आणि महाराष्ट्र याच्यामध्ये कॉमन गोष्टी अशा राहिल्या आहेत की समहाव द ब्रिटिश ऑल्सो फेल्ट की ही विकसित माणसं, शिकलेली माणसं असलेले भाग आहेत, त्यावेळी ती राज्य नव्हती.
आणि तिथे त्यांनी आपलं बस्तान बसवलं. तिथून व्यापार जास्त सुरू केला, मुंबईतून व्यापार सुरू केला, कलकत्त्यातून व्यापार सुरू केला, ही 2 सेंटर्स. त्यामुळे पुढच्या काळामध्ये इंग्लिशचं शिक्षण असो, बाकी सगळ्या गोष्टी असो, आणि एकंदर शिकलेली माणसं, जास्त प्रगत विचार वगैरे या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्रात तुम्हाला दिसतील आणि बंगालमध्ये दिसतील. तर महाराष्ट्राला त्यामुळे आपण शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा किंवा पुरोगामी विचार वगैरे हे सगळं बघत आलेलो आहे. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाने बस्तान बसवलं. आता ते बदलून गेल्या 10 वर्षामध्ये भाजपने पूर्ण ताबा घेणं असं झालं. तर त्यामुळे बंगाल आणि महाराष्ट्र ही तुलना फार महत्वाची आहे. तर हे पुढे कसं जाईल, तर ममता यांचा काही पूर्ण पाडाव झालेला नाही. त्यांना सुद्धा बऱ्यापैकी जागा आहेत. 90 काय असतील आता, म्हणजे 80-90 वॉटेवर, लेटेस्ट मी बघितलं नाही आता, अजून आकडे चालू आहेत म्हणून. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा विरोधी पक्षांचा पूर्णपणे पाडाव झाला असं आपण मानायचं का, तर विधानसभेमध्ये त्यांची संख्या एकदमच कमी आहे, म्हणजे 50च्या आत वगैरे आहे, आणि सत्ताधाऱ्यांची संख्या 200च्या आसपास आहे असं धरू विधानसभेतल्या जागा. तर त्यामुळे काय विरोधक संपलेच आहेत? नाही, तसं नाहीये. याचं कारण त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षामध्ये सुद्धा खूप जास्त माणसं, किंवा इव्हन भाजपमध्ये सुद्धा खूप जास्त नेते हे सगळे काँग्रेसमधून आलेले, राष्ट्रवादीच्या विचारांचे, काँग्रेसच्या विचारांचे असेच आहेत. त्यामुळे मुद्दा माझा हा आहे की महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा होल्ड आहे, आणि आता ते पुरोगामी राज्य नाही तर पूर्णपणे उजव्या विचारांवर चालणारं राज्य आहे असं नाही. याचं कारण जे काही सरकार तुम्ही आता दिसतंय तुम्हाला, त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून अजित पवार, आता सुनेत्रा पवार आहेत, अजित पवार आता आपल्यात नाहीत, पण सुनेत्रा पवार यांचा पक्ष, त्यातले सगळे कार्यकर्ते नेते, नारायण राणे हे सुद्धा काँग्रेसमध्ये होते, अनेक नावं, म्हणजे अशोक चव्हाण यांच्यापासून अनेक नावं आपल्याला घेता येतील की जे सगळे काँग्रेसचे मुळातले सगळे इथे आलेत आणि सध्या इथे बसले आहेत, या बाजूला बसलेत, म्हणून ते चित्र दिसते. म्हणून बंगालचं सुद्धा तसंच काहीसं आहे की शुवेंदू अधिकारी यांचं नाव आत्ता मी तुमच्याशी बोलत असताना मुख्यमंत्री म्हणून जे काही फायनलाइज झालं आहे, ते शुवेंदू अधिकारी हे स्वतःच ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे एक आघाडीचे नेते काही वर्षांपूर्वीपर्यंत होते. त्यांच्याबरोबर असलेले अनेक इतर नेते जे मंत्रिमंडळात आता असतील ते सगळे ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे, म्हणजे मुळात काँग्रेसचे नेते आहेत. हेच चित्र तुम्हाला आसाममध्ये दिसेल. कारण हेमंत बिस्वा शर्मा हे आता भाजपचे आयकॉन मुख्यमंत्री म्हणून तिथे जे आहेत, हिंदुत्वाचे फ्लॅग बायरर, ते तर मुळात राहुल गांधी यांच्या अगदी आसाममधले अगदी खास मानले जात होते, आणि राहुल गांधी यांच्या गोटातले होते, आणि काँग्रेस नेते होते. त्यामुळे चित्र आपण जेव्हा बघतोय तेव्हा हे पण त्याच्यामध्ये बघितलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाचा भगवा रंग हा देशातल्या अनेक राज्यांमध्ये एस्टॅब्लिश होत चालल्याचा ग्राफ किंवा तसा फोटो, ग्राफिक्स सगळीकडे जे दाखवत चाललेत की बघा आता देश भगवा होतोय, त्या भगव्यामध्ये अर्ध्याधिक किंवा निदान 40% लोक हे त्या निळा उरलेला जो निळ्या रंगात दाखवत आहेत, जे नॉन बीजेपी स्टेट आहेत, त्या निळ्या रंगातून सध्या पुरता येऊन बसलेले आहेत भाजपच्या बाजूला, सॅफ्रन साईडला. हेही त्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. हर्षद. सर, तुम्ही बरोबर म्हणलात की हे इकडे आलेत, म्हणजे बाकी पक्षातले लोक भाजपात आलेत म्हणून हा सगळा भगवा आणखीन ठळकपणे दिसतो. असं जरी आपण म्हणलं तरी जे ॲग्रेशन आहे विरोधकांमध्ये, आता आपण ममतांचं ॲग्रेशन पाहिलं, पूर्ण कलकलाट, भले त्या हरल्या पण त्यांनी ते ॲग्रेशन दाखवलं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आत्ता महाराष्ट्रातला विरोधी पक्ष तितक्या ॲग्रेसिव्हली पुढे येताना पुढच्या 1-2 वर्षात तो दिसेल का? जर आला तर फक्त सहानुभूतीच्या मुद्द्यावर त्याला लोक ॲक्सेप्ट आता करतील का? काय परिस्थिती आहे? मला असं वाटतं की ह्याचं जरा कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन मध्ये आपण हे बघू. कारण काय झालंय, गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल की 2024ची लोकसभा निवडणूक जी झाली त्याच्यामध्ये सरळ सरळ महाराष्ट्रापुरता जर आपण बघायला झालं, मराठीत शो करतोय, मराठी प्रेक्षक मुख्यतः बघणार आहेत, महाराष्ट्रावर फोकस करू. महाराष्ट्रामध्ये 3 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी 24च्या लोकसभा निवडणुकीत सरळ सरळ एनडीए म्हणजे भाजपच्या आघाडीच्या विरोधामध्ये मतदानाचा कल स्पष्ट दिसला. आणि महाविकास आघाडी म्हणून शरद पवारांनी जी काही स्थापन केलेली आघाडी आहे त्याला प्रचंड जास्त बहुमत मिळालं, त्यांच्या जागा खूप जास्त आल्या लोकसभेमध्ये. आणि भारतीय जनता पक्षाचं पूर्ण घसरण लोकसभा निवडणुकीत झाली मे महिन्यामध्ये 2024, म्हणजे एक्झॅक्टली 2 वर्षापूर्वी. त्यामुळे काही पुरातन इतिहास नाही, केवळ 2 वर्षापूर्वीचं उदाहरण देतोय की मे 2024 मध्ये महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप प्रणित महायुती जी काय आहे त्याचा पूर्ण पाडाव झाला. हे 2 वर्षापूर्वीचं चित्र होतं.
त्याच्यानंतर काय कॉम्प्लिकेशन्स झाली आहेत तर 2-3 गोष्टी अशा झाल्या आहेत की एक महिला व्होटर म्हणून महिला हा एक मतदारसंघ असल्यासारखा विकसित करणं, हे मध्य प्रदेशमधलं मॉडेल, मध्य प्रदेशमध्ये जे फार यशस्वी झालं शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली, ते महाराष्ट्रामध्ये आणण्याचं महायुतीने ठरवलं. आणि ऑक्टोबरमध्ये 2024च्या ज्या होणाऱ्या विधानसभा निवडणुका होत्या त्या ऑक्टोबरऐवजी नोव्हेंबर एंडपर्यंत गेल्या, हा भाग वेगळा, पण समजा एंड ऑफ 2024, त्या निवडणुकांपर्यंतच्या 4 महिन्यामध्ये 2-3 गोष्टी त्यांनी वेगाने केल्या. पहिली म्हणजे त्यांनी हे महिला विषयक सगळ्या गोष्टी, आणि दुसरी म्हणजे बेनिफिशरी स्कीम्स, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याला आपण वारंवार बोलतो किंवा लिहितो, डीबीटी, ज्याच्यामध्ये सरळ सरळ वेगवेगळे घटक, महिला हा एक घटक झाला, शेतकरी दुसरा घटक झाला, विद्यार्थी तिसरा घटक झाला, बेरोजगार तरुण हा चौथा घटक झाला, यांना सरळ सरळ पैसे देणे, अधिकृतपणे ऑफिशियली त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करणे, असं करून पूर्णपणे मतदान फिरवलं गेलं. हे अगदी क्लिअर आहे. आणि दुसरं अर्थातच पोलरायझेशन, ते दक्षिणेमध्ये लिंग्विस्टिक विषयात असेल, उत्तर भारत इतर भारताच्या भागांमध्ये धार्मिक असेल, ते करणं, अशा 2-3 गोष्टी आहेत. हा जो फॉर्म्युला आहे तुमच्या प्रश्नाकडे येताना, की 29च्या निवडणुकांमध्ये विरोधकांना तेवढं आक्रमक राहता येईल का, त्यांना काय करता येईल वगैरे, तर हर्षदा पॉइंट असा आहे की विरोधक नामोहरम या मुद्द्यावर झाले आहेत असं मला वाटतं, आणि त्याला मतदार सुद्धा जबाबदार आहेत, की आपल्या अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे सरकारकडनं येत आहेत म्हटल्यावर बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून ते त्या सत्तेतल्याच पक्षाला परत निवडून देतात. ही गोष्ट अनेक राज्यांमध्ये आता दिसायला लागली. मध्य प्रदेशातून सुरुवात झाली, लाडली बहिणा योजना, हे 10 वर्षापूर्वी झालं, ते आता सगळी राज्य फॉलो करतात, आणि पंजाबमध्ये सुद्धा, आणि इकडे सुद्धा, तिकडे सुद्धा, सगळीकडेच तुम्ही बघाल की हा पॅटर्न आहे. आता सरकारी निधीवर आणि सरकारच्या तिजोरीवर कंट्रोल तर सत्ताधारी पक्षाचाच असतो. त्यामुळे ते जे काही लाखो कोटी रुपये आहेत ते कसे मतदारांना वाटायचे आणि मतदारांना या बाजूला वळवायचं, आणि तुम्हाला माहिती आहे चांगलं, तुम्ही खूप वर्ष सगळं कव्हर केलंय, की 5%चाच प्रश्न असतो. 5% मतदारांना तुम्ही या बाजूला वळवणं किंवा त्या बाजूला ते झुकणं, या बाजूला किंवा त्या बाजूला त्यांनी झुकणं, हा 5-7%च्या फरकाचा सगळा खेळ असतो. या 5-7% मध्ये तुम्ही जर पैसे वाटप करणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं हे अधिकृतपणे केलं, तर ते सगळं एका बाजूला झुकतं. हे लक्षात आल्यावर मी ज्या काही विरोधी पक्षातल्या लोकांशी बोलतो ते खाजगीमध्ये असं मान्य करतात की ह्याच्यावर आम्हाला कळत नाही काय करायचं. कारण जर मतदार महिन्याला 1500 रुपये घेऊन बाकी सगळ्या गोष्टी विसरून जायला तयार असेल, राज्यातली कायदा व्यवस्थेची भयानक परिस्थिती, महिलांच्या सुरक्षिततेचा आत्ता महाराष्ट्रामध्ये मोठा विषय सुरू आहे, काय बातम्या आहेत तुम्हाला माहिती आहे, मी त्यात जात नाही, ते भयानक आहे सगळं. नोकऱ्यांची परिस्थिती, बेरोजगारी, रस्त्यांची अवस्था, वाहतुकीची वगैरे अवस्था, म्हणजे त्याची मॅनेजमेंट, किंवा ओव्हरऑल इकॉनॉमीची मॅनेजमेंट, म्हणजे महागाई म्हणा किंवा बाकीचे मुद्दे म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर 1500 रुपये महिना तुमच्या अकाउंटमध्ये आल्यावर विसरून जाणार असाल किंवा जायला तयार असाल, तर त्याला विरोधी पक्ष काय करणार हा प्रश्न विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या मनात आहे. ते कितीही एकत्र आले, कितीही त्यांनी काय आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, काही केला, तरी ते इनिफेक्टिव्ह होतंय की काय अशी भीती त्यांना आहे. याच्यात एकच मार्ग विरोधकांच्या दृष्टीने मला दिसू शकतो, आणि तो आता ममता बॅनर्जी यांच्या काल रात्रीच्या बोलण्या आणि भाषणातून दिसायला लागला आहे, की सगळ्या विरोधकांनी जेन्युइनली एकत्रित राहणं. सगळ्या राज्यांमधली तुम्हाला मी परिस्थिती सांगतो की प्रत्येक ठिकाणी स्थानिक पक्षाची काँग्रेसचा अलायन्स आहे किंवा होता, आणि त्या स्थानिक पक्षांनी काँग्रेसवर कुरघोडी करण्याचं राजकारणच गेली 20 वर्ष केलं. महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी काय केलं आपण ऑनेस्टली बोलू, कारण मी पवारांना अनेकदा भेटलोय, इतरांना भेटलोय, काँग्रेसच्या नेत्यांना भेटलोय, त्यांच्याकडनं खासगीमध्ये या सगळ्या गोष्टी कळतात की शरद पवारांचा पक्ष आणि काँग्रेस हे एकमेकांना प्रतिस्पर्धी किंवा स्पर्धक मानत आलेले आहेत गेली 20 वर्ष महाराष्ट्रामध्ये. आणि जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा तर त्यांच्यातली स्पर्धा कमालीची टोकाला गेली होती. हे खासगीत मला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कसे राष्ट्रवादीलाच आमचा मुख्य स्पर्धक मानतो आणि तेच आमचा पक्ष खातायत, संपवतायत वगैरे वगैरे, हे एक उदाहरण म्हणून सांगितलं. हेच ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांचं बंगालमध्ये झालं, आणि हेच तामिळनाडूमध्ये डीएमके आणि काँग्रेस यांचं झालं. म्हणून मी तुम्हाला हे महाराष्ट्राचं उदाहरण देतो. महाराष्ट्रात आता निवडणूक नव्हती तरी ते उदाहरण अशासाठी देतो की ते ऍप्लिकेबल आहे सगळ्या राज्यांमध्ये. सर, महाराष्ट्रातल्या विरोधकांचा विचार केला तर आता महाराष्ट्र व्यापी विरोधक या अर्थाने बघितलं तर अर्थात काँग्रेस
त्यातल्या त्यात म्हणता येईल आपल्याला की ती महाराष्ट्रभरात आहे. पण बाकीचे दोन पक्ष आहेत म्हणजे शरद पवारांचा राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना, सॉरी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गट, हे दोन्ही काही काही वेळेला असा एक कुठेतरी काही लोकांचं म्हणणं असतं की हे कुंपणावर बसलेले आहेत. म्हणजे कधी पटकन भाजपच्या म्हणजे आता विधान परिषद निवडणुकांच्या वेळेस काय घडलं ते पाहिलं किंवा विलिनीकरणाची चर्चा होते तेव्हा एक वेगळंच वारं येतं. तर असा जो एक चोख विश्वास पाहिजे फक्त म्हणजे योजना हा तर महत्त्वाचा भाग आहेच जे तुम्ही म्हटलात, पण एक वैचारिक पण विश्वास लागतो ना की काही झालं तरी हा विरोधक असा कुंपणावर बसणार नाही. असा असा महाराष्ट्र, ही जी स्पेस आहे महाराष्ट्रातली विरोधकांची, तिथे तुम्ही त्याबद्दल काय विश्लेषण कराल? मला वाटतं की हा पण एक मुद्दा आहे, खरंच आहे ते. आणि त्याच्यात महाराष्ट्राच्या नेत्यांना मी थोडंसं संशयाच्या ह्याच्यात उभं करेन माझ्या नजरेत, की खरोखरच तसं आहे. कारण तुम्ही उद्धव ठाकरे बघा किंवा खुद्द शरद पवार सुद्धा बघा, त्यांची भूमिका ही वारंवार काही वेळा भाजपला समर्थन देणे, लोकसभेमध्ये कुठल्या महत्वाच्या बिलावर भाजपला फेवरेबल मतदान जरी नाही केलं तरी ऍबस्टेन राहणं, म्हणजे आउट करणे, ज्याच्यातून भाजपला मदत होईल असं सगळं झालेलं आहे पूर्वी. गुजरातमध्ये आपले उमेदवार उभे करणे विधानसभेला, ज्यामुळे काँग्रेसची तिथे पिछेहाट होईल. 44 उमेदवार एकेकाळी एका विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने उभे केले होते गुजरातमध्ये. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की त्याच्यामुळे काँग्रेस हरली नाही तर त्यावेळीच भाजपचा गुजरातमध्ये पराभव झाला असता वगैरे वगैरे. तर हे आहेच की शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी असो, त्यांच्याबद्दल संशयाचं चित्र असणं. त्याच्याकडे खरं सांगायचं तर माझ्याकडेही नाही आणि काँग्रेस पक्षाकडेही नाही उत्तर याच्यावर काय ते. पण लॉंग टर्म मध्ये आपण असं म्हणू शकतो की मतदारांना कधी ना कधी जर परिस्थितीच्या झळा खूपच सोसाव्या लागल्या किंवा ते वाईट परिस्थिती झाली आर्थिकदृष्ट्या अन्यदृष्ट्या, तर त्यांना कधीतरी हे कळेल की एक ठामपणे विरोधी पक्ष म्हणून उभा असलेला एकच पक्ष कुठला तरी असला पाहिजे. आणि दोन पक्षांचं म्हणजे एक विरोधातला पक्ष आणि एक सत्तेतला पक्ष असं एक बायपोलर पॉलिटिक्स, दोन पक्षांचं पॉलिटिक्स, हे कुठेतरी जसं आता बंगालमध्ये आहे, राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशात, गुजरातमध्ये आहे, तसंच महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यांमध्ये येणं हे खरं तर मतदाराच्या हिताचं बनेल की काय असा प्रश्न मलाही पडला आहे. प्रसिद्ध लेखक चेतन भगत आहेत इंग्लिशमधले कादंबरीकार लेखक, त्यांनी मी एका शो मध्ये त्यांच्या बरोबर होतो तेव्हा असं वक्तव्य केलं. CNN न्यूज 18 चॅनलच्या शो मध्ये आम्ही एका पॅनलमध्ये बोलत होतो तेव्हा, की महाराष्ट्राला 6 पक्षांची का गरज आहे हे त्यांना कळत नाही असं ते म्हणाले. 2 राष्ट्रवादी, 2 शिवसेना, डज महाराष्ट्र नीड 2 शिवसेना, व्हाय 2 शिवसेना? तर मलाही ते पटतंय. त्या अर्थाने मी हे इतरांच्या काही जणांच्या शोवर पूर्वी बोललोय, तुमच्या शोवर नव्याने बोलतो की तुमच्या प्रेक्षकांसाठी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार चालवण्यासाठी एक सेना पाहिजे. शिवसेना असं त्याला नाव आहे असं आपण समजू. तर ती एक उद्धव ठाकरे यांची सेना आहे, एक एकनाथ शिंदे यांची सेना आहे आणि एक राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांच्याच विचारांवर चालणारे हे 3 पक्ष आहेत. तर बाळासाहेब ठाकरे यांचे जे काही तत्व किंवा विचार असतील, मराठी माणूस आणि इतर गोष्टी, तो अजेंडा, त्याच्यासाठी 3 पक्षांची गरज आहे का महाराष्ट्राला, असा चेतन भगत यांनी प्रश्न आमच्या पॅनलमध्ये विचारला. आणि त्याच्यावर मी काही महाराष्ट्रीय नागरिक, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून उत्तर देऊ शकलो नाही की नाही नाही हे सगळे नेते आमचे आवडते, ते त्यांचं सुरू राहिलं पाहिजे, त्यांचे त्यांचे पक्ष सुरू राहिले पाहिजे, असं काही मी म्हणू शकलो नाही. मी म्हणालो की त्यांची एकमेकात कॉम्पिटिशन होते, त्यांचं स्वतःवरच म्हणजे स्वार्थावरच त्यांचं सगळं चालतं आणि असं आता लक्षात येतं की त्याच्यामुळे मतदारांचा डॅमेज होतो वगैरे वगैरे. तर त्याच्यामुळे दुसऱ्या बाजूला एकच विरोधक कोणीतरी राहणे आणि एकच पक्ष टिकणे, बाकीच्यांनी हळूहळू त्यांचं अस्तित्व संपत जाणे, हे कदाचित बंगालसारखं राज्य असो, महाराष्ट्रासारखं असो किंवा अन्य कुठलं राज्य असो, त्यांच्यासाठी हिताचं आहे असं मला म्हणता येईल. म्हणजे त्याच्यात वावगं ठरणार नाही हर्षदा. म्हणजे सर, एकीकडे काँग्रेसमुक्त भारत भाजप असं म्हणतं आणि दुसरीकडे प्रादेशिक पक्ष युक्त भाजप होत काँग्रेस आणि भाजप हेच देशव्यापी आणि महाराष्ट्रव्यापी 2 पार्टीज समोरासमोर राहतील असं तुम्हाला वाटतं का? आणि प्रादेशिक पक्षांची ताकद काँग्रेसपेक्षा कमी राहणं ही काँग्रेससाठी आपण म्हणतो ना की ब्लेसिंग इन डिस्गाईज, संकटातली संधी वगैरे असेल असं वाटतं का तुम्हाला? मी मुंबईमध्ये CNN IBN चॅनलचा ब्युरो चीफ असताना जेव्हा नेत्यांना वेगवेगळ्या भेटायचो, त्यावेळी बऱ्याच वेळा असं असायचं की विदाऊट कॅमेरा, म्हणजे कॅमेरा बाहेर वगैरे ठेवून आतमध्ये या म्हणायचे, मग काय नेते बोलायचे काय काय गोष्टी वगैरे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आठवण म्हणून की विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना
त्यांच्याबरोबर काही वेळा भेटी झाल्या. आणि त्याच वेळी महाराष्ट्रात विरोधी पक्षाचे अगदी मोठे नेते म्हणून गोपीनाथ मुंडे कार्यरत होते, भारतीय जनता पक्षाचे नेते. आणि ते दोघेही खरं तर दोघे मित्र होते एकमेकांचे पर्सनल लेवलला, पण ते जाऊ द्या. तर दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी मला भेटलेले असताना त्यांनी सांगितलेली एक गोष्ट कॉमन अशी निघाली की दोघांचंही म्हणणं होतं की लॉंग टर्म मध्ये 10, 15, 20, 25 वर्षांनी जे काय असेल, खूप वेळ लागेल कदाचित, पण लॉंग टर्म मध्ये या देशामध्ये फक्त काँग्रेस आणि भाजप असे दोन पक्ष राहतील असं विलासराव देशमुख म्हणाले होते. आणि गोपीनाथ मुंडे भाजपचे नेते असल्यामुळे ते असं म्हणाले होते की भाजप, त्यांनी भाजपचं नाव आधी घेतलं, भाजप आणि काँग्रेस हेच शेवटी राहतील या देशात, बाकीचे पक्ष हे येतील जातील. त्यामुळे गंमत अशी की 25, 30, 40 वर्ष राजकारणात असलेल्या या दोन नेत्यांनी, एक भाजपचे नेते एक काँग्रेसचे नेते, हीच गोष्ट सांगितली जी तुम्ही मेन्शन करताय की अंतिमतः या देशामध्ये बायपोलर राजकारण येईल आणि त्याच्यामध्ये फक्त भाजप आणि काँग्रेस असे दोनच पक्ष राहतील. यावर विश्वास ठेवावा असं मला अशासाठी वाटतं की बहुसंख्य रिजनल पार्टीज आर डॉमिनेटेड ऑर रन बाय फॅमिलीज. आणि हे तुम्ही बघाल की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी म्हणजे काय, तर तो पवार कुटुंबाचा पक्ष आहे, पवार कुटुंब केंद्रित पक्ष आहे. त्या कुटुंबाच्या आधारावर तो पक्ष किती काळ चालू शकतो हे माहित नाही. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा ममता बॅनर्जी सेंट्रिक पक्ष आहे, एका व्यक्तीच्या सेंट्रिक पक्ष आहे. तो केडर आहे, त्याला खूप मोठं कार्यकर्ते आहेत वगैरे, सगळं ठीक आहे, पण त्याचं एक मर्यादा त्याच्या येतात की एक व्यक्ती केंद्रित असेल तर. आता तुम्ही म्हणाल की यावर प्रतिवाद असा आहे की काँग्रेस सुद्धा परिवार केंद्रितच आहे की पक्ष, गांधी घराणा केंद्रित पक्ष आहे. पण त्याच्यात 2-3 फॅक्टर आहेत. पहिला फॅक्टर असा की गांधी घराण्यानी बाजूला राहून नरसिंहराव यांनी आणि मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान पदावर बसून हा पक्ष चालला 10-10 वर्ष. म्हणजे गांधी घराण्याच्या बाहेर सुद्धा कोणीतरी नेते पदावर किंवा पंतप्रधान पदावर, जसं ममता बॅनर्जी मुख्यमंत्री पदावर स्वतःच बसल्या, तसं केंद्रात सोनिया गांधी स्वतःच नाही बसल्या, दुसऱ्या कोणीतरी बसून तो पक्ष चालू शकतो, हे इतिहासात सिद्ध झालं. भाजपचा तर प्रश्नच नाही, कारण त्यांचा विचारधारेवर आहे, त्यामुळे ते चालू राहणार. आणि काँग्रेसला तशी मर्यादा नाही, कारण ती सुद्धा एक विचारधारा आहे, त्याच्यामध्ये रिप्लेस होऊ शकतात व्यक्ती. राजीव गांधी यांची अचानक हत्या झाल्यावर काय असं वाटलं होतं, पण तरी 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष पुढे सगळं चालू आहे. त्या अर्थाने आज आपण जी महाराष्ट्रात राष्ट्रवादीची परिस्थिती बघतोय ती तशी नाहीये की अजित पवार नाहीत तर आता काय, असं जे झालंय त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते नेते हे भाजपमध्ये किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत निघून चाललेले आहेत, राष्ट्रवादी सोडून पश्चिम महाराष्ट्रात किंवा अन्य ठिकाणी. तर त्यामुळे तसं भवितव्य स्थानिक पक्षांना किंवा प्रादेशिक पक्ष, राज्य पातळीवरचे जे पक्ष आहेत त्यांना फार मोठं भवितव्य नाही. आणि शेवटी राष्ट्रीय पक्ष हे डॉमिनेट करतील असं सर्वसाधारण मला लॉंग टर्म फ्युचर, अर्थातच 10, 15, 20 वर्षांनी दिसणारी परिस्थिती आहे असं वाटतं. सर, अगदी शेवटचे 2 प्रश्न विचारते तुम्हाला की काही जणांची अशी एक भाबडी अपेक्षा सोशल मीडियावर मी वाचली की जसा विजय तिकडे राईज झाला तसं महाराष्ट्रात पण कोणीतरी विजयी होईल का वगैरे. तर मराठी सिनेमात काय अभिनेते असतात, हिरो नाही आहेत असं म्हटलं जातं, त्यामुळे महाराष्ट्रात एखादा विजय सापडणं हे कितपत शक्य आहे असं तुम्हाला वाटतं? अभिनेते आहेत आपल्याकडे भरून. थोड्याशा लाईटर नोटवर प्रश्न विचारला ते बरं झालं, कारण सगळ्या वी शुड नॉट बी सिरियस ऑल द टाइम, इट्स बॅड फॉर हेल्थ असं म्हणतात. पण म्हणजे विनोद वीर आहेत आपल्याकडचे अभिनेते, म्हणजे ज्यांना आपण अभिनेते म्हणतो महाराष्ट्रात. मराठी चित्रपटसृष्टीबद्दल पूर्ण आदर राखून मी असं म्हणेन की 1-2 अपवाद वगळता यांची परिस्थिती बॉलिवूडमध्ये कशा प्रकारचे रोल मिळतात हे तुम्ही बघा, त्याच्याबद्दल मी बोलत नाही. हिंदी सिनेमामध्ये त्यांना कशा प्रकारचे रोल मिळतात, जर मिळाले तर, आणि त्याच्यामुळे त्यांचं ओव्हरऑल काय सगळं अस्तित्व असतं. पॉइंट असा आहे की म्हणजे ऑन अ सिरियस नोट, एक दोन वाक्य गमतीत बोललो मी, पण ऑन अ सिरियस नोट मी असं म्हणू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये एकतर ही परंपरा नाही की अभिनेत्यांनी राजकारणात उतरून यशस्वी व्हावं, तशी पार्श्वभूमी नाही. ती तामिळनाडूमध्ये आहे. तामिळनाडूमध्ये एम जी रामचंद्रन यांच्यापासून बघा तुम्ही, अनेक जयललिता वगैरे सगळे, तर तिथे ते एक आयकॉन टाईप, म्हणजे सुपरस्टारला एक देवाचा स्टेटस जो असतो तसं महाराष्ट्रात नाहीये, पहिली गोष्ट.
दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये अभिनय क्षेत्रात असलेली मंडळी ही सामाजिक दृष्ट्या तेवढी ऍक्टिव्ह वगैरे नाही आहेत. नाना पाटेकर किंवा आमिर खान यांच्यासारख्या एक दोन जणांचा अपवाद वगळला तर कोणी सामाजिक कामामध्ये फार उतरले आहेत. मकरंद नासपुरे पण उतरले नाना पाटेकर यांच्या बरोबर, पण बाकी सामाजिक कामात कोणी फार उतरतायत किंवा फार काही करतायत असं ऍक्टिव्हली तरी दिसत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणात तुम्ही अभिनेता म्हणून जेव्हा एकदा यशस्वी होता त्याच्या आधीची किमान 3 ते 4 वर्ष तुम्हाला विरोधी भूमिका याच्यात उतरावं लागतं. आणि हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की कुठलाही अभिनेता हा अभिनय सोडला आणि उद्या मंत्री झाला किंवा उद्या मुख्यमंत्री झाला असं होत नाही. अभिनयापासून बाजूला होऊन त्याला पहिल्यांदा विरोधक म्हणून उभं राहिलं. जी काही राज्यामधली राजकीय, सामाजिक किंवा अन्य परिस्थिती आहे त्याच्यात जर काही वाईट असेल एखाद्या राज्यात, कुठल्याही राज्यात म्हणा, तर त्याच्या विरोधात जनतेचा आवाज म्हणून आपण उभा राहतो आहे, रस्त्यावर उतरतो आहे, आंदोलन करतो आहे, काहीतरी करतो आहे आणि शेतकऱ्यांबरोबर उभा राहतोय, पोलिसांच्या लाठ्या खातोय वगैरे. हे जर झालं तरच त्याच्यातून पुढे मग तो निवडणुकीत उतरून विजयी होऊ शकतो. याचं एक उदाहरण महाराष्ट्रात नव्हे पण उत्तर प्रदेश, बिहार या सगळ्या भागामध्ये राज बब्बर हे आहे. कारण राज बब्बर यांनी अशा आंदोलन मी स्वतःच बघितलं. एकदा मुंबई सेंट्रल स्टेशनला हमाल आणि या लोकांच्या आंदोलनामध्ये राज बब्बर हे चिखलात उतरले होते. मी त्यावेळी महाराष्ट्र टाइम्स मध्ये रिपोर्टिंग करायचो आणि मी रेल्वे बीट वगैरे कव्हर करायचो अगदी तरुण वेळात. तर ते हमालांचं आंदोलन, मोठं काही रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन वगैरे झालं, तिकडे गेलो होतो मी. तिथे राज बब्बर हे त्यांचं नेतृत्व करत होते, समाजवादी पक्षाचे नेते. आणि ते मुंबई सेंट्रल स्टेशनवर पावसात ते रेल्वे ट्रॅकवर चिखलात वगैरे उतरले होते आंदोलनासाठी. नंतर ते ते संसदेत गेले वगैरे, ठीक आहे. पण हे असं महाराष्ट्रातला कुठला अभिनेता करेल असं तुम्हाला वाटतंय का आत्ताच्या परिस्थितीत? कुठल्या आंदोलनात उतरेल मुंबईमध्ये रस्त्यावर वगैरे? मला तसं सुतराम शक्यता दिसत नाही. हे ते वेगळ्या फील्ड, वेगळ्या क्षेत्रातले, वेगळ्या सगळ्या विश्वात जगणारे असं आपण म्हणू मंडळी आहेत मराठी फिल्म इंडस्ट्रीत. म्हणजे आता चिन्मयी सुमित आहेत ज्या मराठीसाठीच्या आंदोलनात अगदी सक्रिय असतात. हो, आता मी एक दोन नावं घेऊ शकतो. हा, पण तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की लिमिटेड स्कोप आहे तो, की हाताच्या बोटावर मोजण्या इतके. ते सोनाली कुलकर्णी हे पुण्यामध्ये काही आंदोलनामध्ये काही वेळा वगैरे उतरलेले मी बघितलंय. मी अगदी डिस्कार्ड करत नाही की त्यांना सामाजिक जाणीव नाही किंवा ते सगळे फक्त स्वार्थी आहेत असं मी अजिबात म्हणत नाहीये. त्यांना सामाजिक जाणीव आहेत, ते सोशल मीडियावर व्यक्त होतात, काही गोष्टी करतात, पण दॅट इज नॉट इनफ फॉर पॉलिटिक्स. दुसरा पार्ट हर्षदा त्यातला असा आहे की महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या राजकारणामध्ये एका बाजूला राईट विंग संघटना सगळ्या, म्हणजे RSS पासून सुरुवात होऊन आपण धरू की भारतीय जनता पक्ष स्वतः ऍक्टिव्ह राजकीय संघटना, त्याच्याबरोबरच अभाविप असेल, बाकीच्या संघटना असतील, कामगार संघटना वगैरे सगळ्या, ह्यामधले माणसं, त्याच्यामधलं काम. दुसऱ्या बाजूला आपण डाव्या बाजूचे बघू संघटना, त्याच्यामधलं काम, आणि काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी वगैरे असेल, एक ग्रामीण पॉलिटिक्स जे काही चालतं ते, त्याच्यामध्ये इतकी जास्त माणसं ऑलरेडी खूप कार्यरत आहेत. आणि ती 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष माझ्या माहितीतच इतकी माणसं आहेत की जी खरोखर जेन्युइन काम करतायत. त्यांना प्रचंड बॅकिंग आहे त्यांच्या गावांमध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये. आणि कुठल्या तरी पॉइंटला आपण निवडणुकीच्या सगळ्या ह्याच्यात उतरू अशा तयारीत आहेत, प्रसिद्धी त्यांना मिळते आहे, मीडियामध्ये आहेत वगैरे वगैरे. की इथे या राज्यामध्ये मला आता असा स्कोप दिसत नाही की साहित्य क्षेत्रातले किंवा चित्रपट क्षेत्रातले किंवा क्रीडा क्षेत्रातले कोणीतरी माणसं येतील आणि राजकीय नेतृत्वाकडे त्यांना वळण्याचा स्कोप मिळेल किंवा त्यांना तशी स्पेस मिळेल. शक्यता नाहीये मला दिसत नाही. सर, अगदी शेवटचा प्रश्न. हे फक्त दक्षिणेतच होऊ शकतं आणि आंध्र आणि तमिळनाडू या 2 राज्यांमध्ये स्पेसिफिकली ते होत आलंय, NT रामाराव आणि रामचंद्रन यांच्याप्रमाणे. हर्षदा सर, अगदी शेवटचा प्रश्न विचारते की 15 वर्ष हा जो आकडा आहे तो फारच ह्या सगळ्याच निवडणुकात महत्त्वाचा राहिलेला आहे अँटी इन्कम्पन्सीच्या दृष्टीने. पण आता बघितलं तर 2014 पासून 2029 अशी निवडणुकीचा जर आपण हा स्पॅन पाहिला तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि देशामध्ये नरेंद्र मोदी हे तसे कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ टाइम, आता त्यांची पण 15-1 वर्ष तोपर्यंत पूर्ण होतील. तर अँटी इन्कम्बन्सी भाजपने इतर राज्यात अचूक हेरली, ती विजयनेही हेरली, तिकडे केरळमध्ये काँग्रेसनेही हेरली. हीच अँटी इन्कम्बन्सी केंद्राच्या निवडणुकांमध्ये भाजपसाठी उलट चॅलेंज होईल असं वाटतं का? हर्षदा, हा चॅलेंज ऑलरेडी झाला, त्यांनी फेस केला. म्हणजे तुम्ही जर 2024चं मतदान बघितलं तर तुम्हाला हे दिसेल की अनेक भारतीय जनता पक्षाची तळी उचलून धरणारे
सॅफोलॉजिस्ट म्हणजे पोलस्टर ज्याला आपण म्हणतो, की जे अंदाज निवडणुकीचे देतात, ओपिनियन पोल्स देतात वगैरे वगैरे, अ, पाहणी करतात, पाहणी अभ्यास हे करतात आणि सांगतात की अमुक राज्यात अमुक होईल, लोकसभेत तमुक होईल वगैरे. कोणाचं नाव मी घेत नाही, पण त्यातले काही जण जे अतिशय भारतीय जनता पक्षाची चमचेगिरी करणारे असं आपण म्हणू आहेत, त्यांनी अबकी बार 400 पार होणार असं सांगितलं होतं ना 2024 मध्ये. म्हणजे 24च्या निवडणुकीत जे राम मंदिर, सगळ्या हिंदुत्वाची लाट, आर्टिकल 370 हटवणे, बाकीच्या सगळ्या गोष्टी, ट्रिपल तलाक वगैरे हे सगळं त्याच्यात झालं, तर हिंदुत्वाचा एक प्रचंड अशी लाट संबंध देशामध्ये आहे आणि भारतीय जनता पक्ष तर 400च्याच पुढे जाणार आहे, आता काही प्रश्नच नाही. अगदी 400 नाही तर 380 वगैरे असणार आहे असं स्टुडिओमध्ये बसून आठवडे महिने नसेल तरी आठवडे हे लोक बोलत होते. आणि प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षाला लोकसभेत 2024च्या निवडणुकीमध्ये 240 जागा मिळालेल्या आहेत. 272 हा बहुमताचा बेसिक आकडा आहे, जिथपर्यंत तुम्ही पोचावं अशी किमान अपेक्षा होती. हे तर लोक 370 म्हणत होते की बहुमताचा जो काही ठरलेला आकडा आहे त्याच्या 100 आम्ही पुढे जाऊ. बहुमताचा आकडा तर सोडाच, 272 हा 250 पर्यंत सुद्धा न पोचता ते 240ला खाली आलेले आहेत यावेळी. आणि ते अत्यंत शिताफीनी ते सगळं झाकून टाकून वेगाने एकदम नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू अशा डाव्या विचारसरणीच्या दोन नेत्यांचं पाठबळ घेऊन किंवा पाठिंबा घेऊन अत्यंत शिताफीनी वेगाने त्यांनी शपथविधी वगैरे करून आता चित्र असं निर्माण केलं की आमचंच कायम आहे, आमची लाट कायमच आहे. हे तर सत्य आहे ना, हे आकडे आहेत मी जे बोलतोय त्याच्यामध्ये कोणी वाद घालू शकत नाही. किंवा मी काय त्याला म्हणतात की निगेटिव्हिटी देतोय किंवा निगेटिव्हच काहीतरी बोलतोय असं नाही. हे आकड्याच्या बेसिसवर मी बोलतोय. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की अँटी इन्कम्बन्सी ही 10 वर्षांनी नाही तर 15 वर्षांनी येते आणि त्याच्या केंद्रात सुद्धा ती येते किंवा लोकसभेच्या पातळीवर सुद्धा ती येते, तर ती 24ला आली दिसली. त्याच्यावर वेगवेगळी टेक्निक्स वापरून यांनी, मी मगाशी जसं म्हटलं की निळ्या रंग अमुक अमुक राज्यांमध्ये दिसतोय आणि भगवा रंग अमुक अमुक राज्यांमध्ये दिसतोय, तर निळ्यातलाच भगवं करणे असं करून जे चित्र निर्माण केलंय त्याच्यात नितीश कुमार हे सरळ सरळ जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून आलेले समाजवादी विचारांचे नेते आहेत. लालू प्रसाद यादव यांचे पार्टनर होते. चंद्रबाबू नायडू यांनी मुस्लिमांना हज यात्रेला जाण्यासाठी सरकारी अनुदान देण्याच्या योजना सुरू केल्या आंध्र प्रदेशमध्ये. त्या चंद्रबाबू नायडूंना घेऊन त्यांच्या मंत्र्यांना मोठी खाती देऊन सगळं करून आणि नितीश कुमार यांना घेऊन भारतीय जनता पक्ष आता चित्र असं दाखवतोय तुम्हाला, मला आणि जनतेला की हे सगळं भगवं आहे, सगळा देश भगवा आहे. त्याच्यामुळे हे घडत आलेलं आहे, ते घडत जाणार. भाजपची वेगवेगळी टेक्निक्स आहेत की याचा मुकाबला कसा करायचा. त्या टेक्निक्स वापरण्याबद्दल मी त्यांना दोष देणार नाही, कारण हेच काँग्रेसने केलंय पूर्वी. इंदिरा गांधी यांनी सुद्धा अशाच प्रकारचं सगळं केलं पूर्वी, की विरोधकातल्या काही जणांना आपल्या बाजूला घेणं हे एक टेक्निक आहे, त्यांना जे हवंय ते करणं आणि संमिश्र सरकार बनवणं हे दुसरं टेक्निक आहे, जे मनमोहन सिंग यांनी सुद्धा युपीए या नावाने केलं, सोनिया गांधी यांनी, काँग्रेसने सुद्धा केलं वगैरे वगैरे. तिसरं टेक्निक असं आहे जे 29ला होऊ शकतं असं मला वाटतं, जे गुजरातमध्ये झालेलं आहे, की अँटी इन्कम्बन्सी टाळण्यासाठी अचानकपणे चेहरे बदलून टाकायचे सगळे. गुजरातमध्ये मोदी यांनी वापरलेलं टेक्निक असं आहे, जे तुम्हाला माहित असेल, सगळ्यांना माहिती आहे, की प्रत्येक वेळी विधानसभा निवडणूक आली की जो काही राग जनतेमध्ये असतो तो निवळवून टाकण्यासाठी केलं काय जातं की मंत्रिमंडळात समजा 50 मंत्री, 50 काय 40-30 जे काय असते, 30 मंत्री आहेत, त्यातला मुख्यमंत्री वगळता बाकी सगळ्या मंत्र्यांना राजीनामे द्यायला सांगायचे निवडणुकीच्या 4 महिने आधी आणि त्यांना काढून टाकायचं. थोडक्यात असं सांगायचं की हे मंत्री गेले, तुमचा यांच्यावर राग आहे ना, त्यांना सगळ्यांना आम्ही काढून टाकलं बघा, आणि आता तुम्ही आम्हाला मत द्या. मोदीजी आहेत ते परत नव्याने सगळं करतील आणि सगळे नवीन लोक येतील, तुमचं काम होईल, परत विकासाकडे आपण जायला लागू, हे करू. हे त्यांनी 3दा-4दा केलं गुजरातमध्ये. आणि मग ज्या मंत्र्यावर आपला राग आहे, ज्याच्यावर आपले आरोप आहेत, काही आरोप असतील, तो काम नीट झालं नाही, अमुक नाही तमुक नाही, तो काढला गेला की तो राग निवळतो आणि मग दुसरा कुठला तरी मंत्री येणार आहे त्याच्याकडे आशेने बघतात माणसं आणि मतदान करतात. हेच केंद्रीय पातळीवर किंवा लोकसभा पातळीवर केलं जाईल का हे बघावं लागेल. पण दॅट इज वन ऑफ द टेक्निक्स दॅट आर युज्ड, की चेंज द फेसेस टोटली सो दॅट अँटी इन्कम्बन्सी इज कम्प्लिटली अवॉइडेड ऑर डायव्हर्टेड. त्यामुळे तो एक भाग ते करू शकतात. अशी वेगवेगळी तंत्र वापरून ते त्यांचा प्रयत्न आहे की 29लाही परत त्यांचं सरकार यावं. आणि मला असं वाटतं की मतदारसंघ पुनर्रचना
हा जो एक बिल आणलं गेलं होतं आता, ज्याच्यामध्ये महिला आरक्षण विधेयक या नावाने ते आणलं गेलं. तुम्हाला ते सगळे डिटेल्स माहीत असतील, पण आतमध्ये ऍक्च्युली असं होतं की मतदारसंघ सगळे बदलून युपी, मध्य प्रदेश आणि राजस्थान हे भाजपला फेवरेबल असलेले जे आहेत त्यांचं बळ वाढवणं किंवा संख्या वाढवणं, म्हणजे तिथल्या मेजॉरिटीवर आपण परत 29ची निवडणूक जिंकू, तर तसं करण्याचा प्रयत्न आहे. हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. वन थिंग यू हॅव टू ग्रांट इज बीजेपी इज वर्किंग ॲट इट 24/7/365. वर्षाचे 365 दिवस, 24 तास, 7 दिवस आठवड्याचे, त्यावरच काम करत राहतात. आणि त्यामुळे कुठल्या तरी पॉइंटला जसे आज त्यांना बंगालमध्ये मिळालेले तसे रिझल्ट कुठेतरी पुढे भविष्यात मिळत राहतात. या रिशफलिंगचं आता जे तुम्ही म्हणलात त्याच्यात मग विरोधकांचा फेस बदलून एकदम सत्ताधाऱ्यांमधलेच एकनाथ शिंदे विरोधक म्हणून येतील अशी शक्यता तुम्हाला काय वाटते? आता त्यासाठी आपण वेगळे शो करू पुढे. करूयात निश्चित. आपण पुढे वेगळे शो करू, कारण आता पुढे काय होईल हे जर तर वर आत्ता बोलण्यात योग्य वेळ नाहीये ती आत्ता. पण खूप धन्यवाद सर, तुम्ही आज वेळ दिलात त्याबद्दल. कारण केरळ, तामिळनाडूमध्ये पाहिलं तर वैचारिक पूर्ण बदल झाला असं नाही म्हणता येणार. तामिळनाडूतली जी द्रविड अस्मिता आहे, केरळमधली जी सेक्युलर मतं आहे ती कायम राहिली, पण पश्चिम बंगालमध्ये हा पूर्ण वैचारिक शिफ्ट दिसतो. महाराष्ट्र या कुठल्या कॅटेगरीत बसतोय हे आता पुढच्या अगदी 1-2 वर्षांमध्ये काही गोष्टी बऱ्याच क्लिअर होतील. आपण भेटत राहू या निमित्तानं ऑनलाईन, तुम्ही तुमच्या अनालिसिससाठी. आणि खूप धन्यवाद आज तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल पण. धन्यवाद.